नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या विद्यावृक्ष अकॅडमी मध्ये. आपण आता जो आपला याच्यासाठी कंबाईनच्या फास्ट ट्रॅक बॅचचा जो जिओग्राफीचा पोर्शन चालू केला आहे, ज्याच्यामध्ये आपण आपलं भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल पूर्णपणे कव्हर करणार आहोत, जो आपल्या परीक्षेसाठी येणाऱ्या 9 नोव्हेंबरच्या परीक्षेसाठी फार उपयुक्त ठरणार आहे. त्याचा आपण पहिला जो त्या दिवशी पाठ बघितला, त्याच्यामध्ये महाराष्ट्राची राजकीय सीमा आणि निर्मिती ह्या दोन गोष्टी बघितल्या होत्या. तर त्याच्यातलंच काही पाठ आपलं राहिला होता, तो आज आपण कव्हर करणार आहोत आणि त्याच्यावर कशा प्रकारच्या आयोगाने आतापर्यंत प्रश्न विचारले आहे, आयोगाचा कशा प्रकारे पॅटर्न आहे की कशा प्रकारचे प्रश्न येतात, आणि नकाशाचं म्हणजे जो महाराष्ट्राचा मी तुम्हाला नकाशावरून एक्सप्लेन केल्या बऱ्याचशा गोष्टी. त्याच्यामध्ये तुमची राजकीय सीमा असो किंवा बाकीही गोष्टी की कुठल्या राज्याला किती जिल्हे आपले लागून, म्हणजे किती जिल्ह्यांना किती राज्य आपल्या कुठल्या राज्याची सीमा लागून ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कशा आपल्याला उपयुक्त ठरतात. आणि आपण जर मॅप लक्षात ठेवला ना, तर आपले कशी इझिली जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह होतात हे आपण आता बघूया. तर आपल्या त्या दिवशीचा ना त्याच्यामध्ये पोर्शन आता हा आपण मॅप त्या दिवशी या मॅप वरूनच आपण सगळ्या गोष्टी अनालिसिस करून बघितल्या. आता सगळ्यात महत्वाचे काही फॅक्ट्स आहेत ते पण मी तुम्हाला सांगून देते की बघा, पुणे, जे पुणे शहर आहे सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. आता ह्या बेसिक गोष्टी आहे, पण मी तुम्हाला ह्या का सांगते, कधी कधी काय होतं की इझी आपल्या वाचनातून सुटतं आणि मग तसे प्रश्न आले की आपल्याला तेच आठवत नाही, मग अशा वेळी आपले मार्क्स जातात. म्हणून तुम्हाला लक्षात राहा, म्हणजे एकदा जरी तुम्ही लेक्चर बघितलं ना आणि जरी पुन्हा वाचलंय तरी ह्या गोष्टी लक्षात राहतात, म्हणजे कुठेतरी आठवतं की आपण हे वाचलं होतं किंवा ऐकलं होतं, नाही का. आता बघा, लक्षात ठेवा की पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. औरंगाबादला पर्यटन राजधानी म्हणतात आणि मुंबईला मुंबईला भारताची आर्थिक राजधानी. सगळ्यांना माहिती आहे, एकदम बेसिक गोष्टी आहे ह्या. पुणे सांस्कृतिक राजधानी, औरंगाबादला पर्यटन राजधानी म्हणतात आणि मुंबईला भारताची आर्थिक राजधानी. कारण हे महाराष्ट्रातले महत्वाचे जिल्हे आहे. मग त्याचं काय वैशिष्ट्य आहे आपण बघा. काही कधी कधी बघतो की आता आपल्याला मध्ये एक प्रश्न आला होता, ग्रुप सी ला की ग्रुप बी ला येऊन गेलाय, तलावांचे शहर, नंतर गेट, सगळ्यात जास्त गेट कुठल्या शहरामध्ये, जोड्या लावा विचारलं होतं. मग तसंच विचारू शकतात की पर्यटनाची राजधानी कुठली आहे महाराष्ट्रातली, सांस्कृतिक कुठली आहे, नाही का, आर्थिक कुठली आहे. म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये अजून एक आहे की आता महाराष्ट्रातील पहिला विद्युतीकरण जिल्हा कुठला. ठीक आहे, मग ह्या जरी गोष्टी विचारल्या ह्या पण विचारू शकता. आतापर्यंत विचारलं नाही पण विचारायचे चान्सेस आहे. आता कसं असतं, एक ट्रेंड आहे आयोगाचा, त्यावर गोष्टी विचारून झाल्या, मग मे बी एक्सपेक्टेड की पुन्हा पुढे जाऊन यावर विचारू शकतात, मग ते आपल्याला माहित पाहिजे ना. म्हणून बघा, महाराष्ट्रातील पहिला विद्युतीकरण जिल्हा कुठला आहे, तर तो आहे वर्धा. बी बियाण्याची राजधानी सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यात जास्त बी बियाण्याची कंपनी असो किंवा बाकीच्या काही गोष्टी त्या जालन्याला आहे. शैक्षणिक राजधानी आणि सांस्कृतिक राजधानी दोन्ही पण पुणेच आहे, हे लक्षात असू द्या. पर्यटन राजधानी आताच बघितलं औरंगाबाद, आणि पर्यटन जिल्हा जर विचारला ना तर सिंधुदुर्ग लक्षात असू द्या. ठीक आहे, पर्यटन जिल्हा आणि पर्यटन राजधानी याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. पर्यटन राजधानी विचारल्यास औरंगाबाद आणि म्हणजे छत्रपती संभाजीनगर, आणि पर्यटन जिल्हा पहिला विचारला तर सिंधुदुर्ग, आणि ऐतिहासिक राजधानी सगळ्यांना माहितीये कोल्हापूरला म्हणतात. ह्या गोष्टी कंपल्सरी लक्षात ठेवा. हे मी तुम्हाला याच्यासाठी सांगतेय की इनकेस गोष्ट विचारले प्रश्न तर आपल्या चुकायला जोड्याही विचारू शकतात की राजधानी, सगळ्या राजधानी विचारू शकतात, आर्थिक, ऐतिहासिक राजधानी, सांस्कृतिक राजधानी, शैक्षणिक राजधानी, नाही का. मग अशा वेळी आपलं कन्फ्युजन व्हायला नको, आपलं चुकायला नको, म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला सांगते आणि कंपल्सरी लक्षात असू द्या. ठीक आहे, आता आपण बघूया सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ज्याच्यावर बऱ्याचदा प्रश्न विचारून गेले, तो टॉपिक म्हणजे महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या ज्या निर्मिती झाल्या, म्हणजे महाराष्ट्राची निर्मिती वेळेस 1 मे 1960 ला महाराष्ट्रामध्ये 4 प्रशासकीय विभाग होते आणि 26 जिल्हे होते. हे कंपल्सरी लक्षात असू द्या. याच्यावरही बऱ्याचदा प्रश्न येतो की निर्मिती वेळी फक्त 26 जिल्हे होते, आता टोटल 36 आहे, आणि आता त्याच्यामध्ये 10 नवीन झाले, सॉरी 37 आहे आता टोटल, 35 सॉरी 36 आहे, 36 आहे. आणि ती कशी वाढत गेली हे बघा, 26 मध्ये अजून 10 कशी वाढली. आणि निर्मिती सगळ्यांना माहिती आहे की 1 मे 1960 ला झालेली आहे. हे एक डेट लक्षात असू द्या. 4 प्रशासकीय विभाग होते हे पण लक्षात असू द्या. अमरावती त्याच्यामध्ये नंतर एक ऍड झाला आणि नाशिक सेपरेट निघाला, हे लक्षात असू द्या. नंतर 6 झाले, करंट मध्ये 6 प्लस 36 जिल्हे, आणि निर्मितीच्या वेळी 4 प्रशासकीय विभाग आणि 26 जिल्हे, हे कंपल्सरी लक्षात असू द्या. तर कसं होतं ना बऱ्याचदा की आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या लक्षात राहते, म्हणजे कंपल्सरी पाठ ठेवा. ठीक आहे, आता बघा की पहिल्यांदा एका जिल्ह्यातून जर कुठला जिल्हा सेपरेट करण्यात आला असेल तर तो आहे रत्नागिरी मधून सिंधुदुर्ग.
ठीक आहे. तर बघा रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग कधी 1981 ला आणि औरंगाबाद मध्ये छत्रपती संभाजीनगर मधून जालना सेपरेट करण्यात आलं. 81 ला 2 जिल्हे सेपरेट झाले, रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग, औरंगाबाद मधून जालना. तर तेव्हाचे जे सीएम होते आपले ते या अंतुले होते. मग आता लक्षात जर ठेवायचं असेल ना तर लक्षात असू द्या 81 मध्ये अंतुलेली सिंधुबाजा टक, हे असं लक्षात असू द्या, अंतुलेली सिंधुबाजा. आता का बरं हे टक जरी लक्षात नाही ठेवली, सिंधुबाजा अंतुले सीएम होते, अंतुलेली सिंधुबाजा 81 मध्ये. 81 म्हणजे इयर, जरी डेट लक्षात राहिली तरी इयर विचारतात कधी कधी, मग इयर लक्षात असायला हवंय. 81 मध्ये सिंधू बाजा टक, बाजा ज म्हणजे जालना आणि सिंधू म्हणजे सिंधुदुर्ग आणि औरंगाबाद मधून, हे कॉमन सेन्स आहे की रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग सेपरेट झाला आणि औरंगाबाद मधून जालना सेपरेट झाला. कधी झाला? 81 मध्ये झाला. ठीक आहे. देन पुढचा जिल्हा आहे सॉरी पुढचा मग 1982 ला, 16 ऑगस्ट 1982 ला उस्मानाबाद मधून, म्हणजे सध्याचा आता धाराशिव, तिथून लातूर सेपरेट झालं. ठीक आहे. तेव्हाचे मुख्यमंत्री जे होते ते बाळासाहेब थोरात होते. ते कधी झाला? 81 नंतर लगेच 82, असं लक्षात असू द्या. पहिल्यांदा झालं रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग, औरंगाबाद मधून जालना, नंतर लगेच एक वर्ष म्हणजे नेक्स्ट इयर कुठला झाला? उस्मानाबाद मधून लातूर, तेव्हा बाळासाहेब थोरात सीएम होते. नंतर पुन्हा 82 मध्ये, हे 26 ला झालं, तिथून 10 दिवसाच्या गॅप प्लस 10 लक्षात असू द्या. चंद्रपूर डायरेक्ट विदर्भात जायचं, आधी मराठवाड्यामध्ये उस्मानाबाद मधून लातूर निघाला, नंतर डिरेक्टली चंद्रपूर मधून गडचिरोली निघाला. ठीक आहे. आता बाळाने, आता लक्ष हे बघा, आता कसं लक्षात असू द्या, याची पण ट्रिक आहे आपली. आता बघा, बाळासाहेब थोरात, बाळाने गडाला लाथ मारली. आता बाळ म्हणजे बाळासाहेब थोरात, गड म्हणजे गडचिरोली, लाचा ल म्हणजे लातूर. ठीक आहे. एवढी जरी लक्षात राहिलं ना तुम्हाला तरी इनफ आहे. आता ही एक ट्रिक लक्षात असू द्या कंपल्सरी. 81 मध्ये अंतुलेली सिंधुबाजा, बाळाने गडाला लाथ मारली, बाळासाहेब थोरात सीएम होते, गडाला म्हणजे गडचिरोली, लात म्हणजे लातूर. ठीक आहे. कधी? 1982 ला. 10 दिवसाच्याच गॅपने आधी उस्मानाबाद मधून लातूर केलं आणि नंतर चंद्रपूर मधून गडचिरोली केलं. नंतर पुढे 90 ला, 1990 ला बृहमुंबई मधून मुंबई उपनगर. हे इझी आहे लक्षात ठेवायला, कंपल्सरी 90 लक्षात असू द्या. शरद पवार तेव्हा मुख्यमंत्री होते. ठीक आहे. एक हे कंपल्सरी म्हणजे कंपल्सरी लक्षात ठेवा, बृहमुंबई मधून मुंबई उपनगर कधी सेपरेट झालं? तर 1990 ला, तेव्हा शरद पवार सीएम होते. ठीक आहे. आता पुढचं पुढे आहे मग पुन्हा. आता बघा, आतापर्यंत आपण विदर्भातले किती एक बघितलं, चंद्रपूर मधून गडचिरोली सेपरेट झाला. आता पुन्हा बघा, अकोल्यातून वाशिम निघाला 98 ला, बृहमुंबई मधून मुंबई उपनगर झाला 90 ला, 1 जुलै 1998 ला अकोल्यातून वाशिम सेपरेट झालं. तर त्याचे तेव्हा कोण होतं? मनोहर जोशी होते मुख्यमंत्री 98 ला. 98 नंतर लगेच मग 90 नंतर डिरेक्टली 8 वर्षाच्या गॅपनी ते झालं. त्याच्या 82 नंतर 90 ला झालं होतं. ठीक आहे. मग तेवढं जरी लक्षात असलं, 8 वर्षाची, नंतर 99, आता 98 ला ऍक्च्युली 2 झाले, धुळेमधून नंदुरबार पण सेपरेट झालं. ठीक आहे. आणि तेव्हा आपण, आता बघा ट्रिक कशी आहे, मनोहरने 98 ला वास दिला. ठीक आहे. आता वाशिम व आणि याचा नंदुरबार तुम्ही लक्षातच ठेवा, मनोहरने न वरूनही ठेवू शकता. 98 म्हणजे 1998 वाज. ठीक आहे. दिलावरून द वरून नंदुरबारही असंही लक्षात राहतं, द वरून. ठीक आहे. आता पुढचं आहे 1 मे 1999, परभणीमधून हिंगोली आणि भंडाऱ्यामधून गोंदिया. ठीक आहे. लक्षात असू द्या, परभणीमधून हिंगोली आणि भंडाऱ्यातून गोंदिया, विदर्भातले अकोल्यातून वाशिम, भंडारामधून गोंदिया, चंद्रपूर मधून गडचिरोली. नारायण राणे सीएम होते आणि 99 मध्ये हिंग व गोंद घेतले. नारायणने 99 मध्ये हिंग व गोंद घेतले, म्हणजे हिंग म्हणजे हिंगोली, परभणीतून गोंदिया, भंडाऱ्यातून, हे लक्षात असू द्या. 98 ला मनोहरने वास दिला वाशिम आणि नंदुरबार. नंतर ठाण्यातून पालघर सगळ्यांना माहिती 2014, 1 ऑगस्ट 2014 ला. ठीक आहे. पृथ्वीराज चव्हाण तेव्हा सीएम होते 2014. हे सगळ्यांना रिसेंट सगळ्यांनाच माहिती आहे की 2016 म्हणजे लेटेस्ट निर्मिती जर विचारली की कुठल्या जिल्ह्याची झाली, तर पालघर सगळ्यांना माहिती आहे, ठाण्यातून सेपरेट झालंय 1 ऑगस्ट 2014 ला, तेव्हा पृथ्वीराज चव्हाण सीएम होते. तत्पूर्वी 98 ला अकोल्यातून वाशिम, 98 ला मनोहर जोशी सीएम होते, धुळ्यामधून नंदुरबार निघाला, मनोहरने 98 ला वास दिली, लक्षात असू द्या. नंतर
परभणीतून हिंगोली नारायण राणे तेव्हा सीएम होते, ठीक आहे. भंडाऱ्यामधून गोंदी आणि तेव्हा पण नारायणने 99 मध्ये हिंग व गोंद घेतले. हिंग म्हणजे हिंगोली आणि गोंदिया म्हणजे गोंदिया. हे कंपल्सरी पाठ असू द्या. पुन्हा एकदा आपण रिवाइज करूया. बघा की 81 ला सगळ्यात पहिले जिल्हा निर्मिती जी झाली ती झाली 1981 ला, ठीक आहे. मग 1981 ला कुठला झाला? रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग, औरंगाबाद मधून जालना. मग ट्रिक कुठली लक्षात ठेवायची? 81 मध्ये अंतुलेली बाजा टक सिंधू बाजा टक जरी लक्षात आहे सिंधू बाजा. 81 मध्ये अंतुलेली सिंधू बाजा. सिंधुदुर्ग निघाला रत्नागिरीमधून, जालना निघाला संभाजीनगर मधून, ठीक आहे, म्हणजे औरंगाबाद मधून. कधी 81 तिथून लगेच नेक्स्ट इयर कुठलं झालं? उस्मानाबाद मधून लातूर झाला, ठीक आहे. मग उस्मानाबाद बाळासाहेब थोरात तेव्हा मुख्यमंत्री होते, ठीक आहे. मग त्याच वर्षी 82 ला 2 झाले. एक उस्मानाबाद मधून लातूर झाला आणि गडचिरोली मधून चंद्रपूर झाला. सॉरी, चंद्रपुरातून गडचिरोली झाला. मग तेव्हाची ट्रिक काय? बाळाने गडाला लात मारली. गड म्हणजे गडचिरोली, ल म्हणजे लातूर. मग दोन्हीही 82 ला झाले. फक्त एक 16 ऑगस्ट झाला आणि एक 26 ऑगस्ट झाला. आता काय असतं बऱ्याचदा जसं आपण पॉलिटिचा जो टॉपिक बघतो त्याच्यामध्ये राज्यांची निर्मिती विचारते. मग कंटिन्यू कधी असं आता एक्ससला ना गोवा, दादरा नगर हवेली, दमण दीव, एक्सस 62 कंटिन्यू आहे यांची निर्मिती सेपरेट झाली, ठीक आहे. मग अशा वेळेस ते कन्फ्युजन होतं आपल्याला. म्हणून लक्षात ठेवायचं की 82 ला कुठले जिल्हे? फक्त 26 आणि 16 म्हणजे 10चा डिफरन्स आहे. आधी लातूर झाला आणि नंतर गडचिरोली आलं, ठीक आहे. बाळाने कडाला लाट मारली. ट्रिक जरी लक्षात असल्याने इयर जरी, आता इथे फक्त इयर मेन्शन आहे, इथे नाहीये. मग 82 कंपल्सरी लक्षात ठेवा. मग 90 मी तुम्हाला पाठच करायला सांगितलं. 4 ऑक्टोबर 1990 ला गृहमुंबईमधून मुंबई सेपरेट निघाले. शरद पवार सगळ्यांना माहितीये, शरद पवार एकूण एक व्यक्तीला माहितीये, तर लक्षात असू शरद पवारने मुंबईच्या उपनगरची निर्मिती केली, ठीक आहे. एवढं एक लक्षात असू द्या. पुढचं आता पुढचं काय विचारलंय की 98 ला 1998 ला 2 जिल्हे तेव्हा पण निघाले. मनोहरने 98 ला वास दिला. मग व म्हणजे वाशिम, ज म्हणजे जालना, मनोहर म्हणजे मुरली मनोहर जोशी. 98 ला 2 जिल्ह्यांची निर्मिती झाली. अकोल्यातून वाशिम, धुळेमधून नंदुरबार, ठीक आहे. मग पुढचं आलं 1999. त्याच्यामध्ये पण 2 झाले. नारायणने 1999 मध्ये हिंग व गोंद घेतले. हिंगोली कशातून निघाला? परभणीतून निघाला आणि गोंदिया निघाला भंडाऱ्यामधून. कधी? 1999 ला. इथे पण इयर मेन्शन आहे. 98 ला वाज दिली. फक्त आपल्याला 90चं एक लक्षात ठेवायचं आणि तिकडे 1982चं लक्षात ठेवायचंय, ठीक आहे. बाकी 81 पण ट्रिक मध्ये आहेच. आणि पृथ्वीराज चव्हाणांनी 2014 ला ठाण्यामधून पालघरची निर्मिती केली. तर अशा प्रकारे ही जिल्ह्याची पूर्ण रचना आहे की कशा प्रकारे त्यांची निर्मिती झाली ते कंपल्सरी पाठ करा. तो चार्ट तुमच्या पाठच पाहिजे. आता एवढा ना आपला महत्वाचा पोर्शन आहे की जो आपण चॅप्टर बघितला पहिला, महाराष्ट्र राज्याची निर्मिती, त्याच्या राजकीय सीमा. हे कंपल्सरी जेवढं मी तुम्हाला लेक्चर मध्ये घेतलंय, मग ते पहिलं लेक्चर असो अथवा याच्यातलं जेवढं सांगितलंय ते पाठ असू द्या. त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती आहे, ते सिलेक्टेड लोक आहे, मी तुम्हाला ते लेक्चर मध्ये सांगितलंय, त्यांचे स्टेटमेंट लक्षात असू द्या. कोण समितीचे अध्यक्ष होते, कुठल्या परिषदेचे? शंकरराव देव आहे, लोकनायक बापूजी अने आहे, डांगे आहे, असे महत्वाची व्यक्ती आहे. नागपूर करार, अकोला करार, डेट लक्षात असू द्या, विचारू शकतात. आणि महाराष्ट्राचं द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती कधी झाली होती, त्याचे पहिले सीएम कोण होते, तत्पूर्वी कोण होते? मोरारजी देसाई आपल्याला माहिती आहे, नंतर यशवंतराव चव्हाण होते. ह्या सगळ्या गोष्टी कंपल्सरी लक्षात ठेवा, विचारू शकतात. कारण कसं असतं, एक ट्रेंड असतो, पण कधी कधी आयोग अचानक सरप्राईज टाकतं आणि टॉपिक आपला चेंज करतं, विचारण्याचंही चेंज करतं, पार्ट चेंज करतं. मग असे प्रश्न यायचे चान्सेस असतात. म्हणून आपण आपलं प्रिपेअर राहायला हवं आणि जेवढं मी सांगितलंय तेवढं कंपल्सरी पाठ करा. आता आपण त्याच्यावरच आलेले आपण आता प्रश्न बघणार आहोत, ठीक आहे. आता बघा, पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा शेजारी मध्य प्रदेश राज्याला भेटलेल्या आहेत? ऑप्शन दिले, बघून घ्या. 10, 6, 8 आणि 4. आता आपण हे मॅप वरूनच बघू म्हणजे तुमच्या लक्षात राहील, ठीक आहे. की आता आपण त्या दिवशीच बघितलं आहे की महाराष्ट्र राज्याच्या किती जिल्ह्यांच्या सीमा ह्या मध्य प्रदेशला लागून आहे. आता बघ, त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं, एक पुन्हा एकदा सांगते. हे बघा, कर्नाटक आहे इथे, इथे तेलंगणा आलं, ठीक आहे. इकडे छत्तीसगड आलं, इकडे एमपी आलं, ठीक आहे. इकडे गुजरात आलं. आता एक लक्षात ठेवा, आपल्याला सगळ्यांना माहितीये की मध्य प्रदेशला 8 आहे, इथे 7 आहे, ठीक आहे, आणि इथे 4. आता मला फक्त एक सांगा, कुठले कुठले आहेत? त्यांनी तेच विचारलंय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. हा पूर्ण म्हणजे याचं जे करेक्ट आन्सर आहे ना आपल्या प्रश्नाचं, ते आहे, मिळालं? मग
8 आहे ऑप्शन मध्ये हा प्रश्न विचारून गेलाय. पीवायक्यू आहेत हे सगळे आयोगाने विचारलेले याच्या आधीच्या एक्झाम मध्ये प्रिलिम्स असो अथवा मेन्स असो. मी तुमच्या याच्यासाठी घेते की तुमचा एक पॉईंट ऑफ व्ह्यू क्लिअर व्हावा की कशा प्रकारचे प्रश्न येतात आणि आपल्याला कशा प्रकारे ते लक्षात ठेवायच्या कुठली गोष्टी आणि कुठल्या कुठल्या गोष्टी पाठ पाहिजे कंपल्सरी. तर कंपल्सरी हे लक्षात असू द्या की महाराष्ट्रामध्ये आपल्या कुठल्या राज्याला मध्य प्रदेशला 8, कर्नाटकला 7 आणि गोंदियाला गुजरातला 4. ठीक आहे. इकडे तेलंगणाला 1, 2, 3, 4. तेलंगणाला सुद्धा 4च. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन. औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आणि सर्वात लहान जिल्हा. आता सांगा, मी तुम्हाला त्या दिवशी जेव्हा शिकवलं तेव्हा मी प्रत्येक प्रशासकीय विभागातला तुम्हाला सगळ्यात मोठा आणि सगळ्यात लहान जिल्हा कंपल्सरी सांगितलं होतं की लक्षात ठेवा. लक्षात असू द्या. बघा प्रश्न आहे. पीवायक्यू अनालिसिस करूनच ही बॅच फॉर्म केली आहे. त्याच्यामध्ये कुठला कुठला कंटेंट, कारण आपल्याला माहिती असते की दरवर्षी कुठल्या एक गोष्टी स्पेसिफिक गोष्टी कशा प्रकारे विचारल्या जातात. तर बघा प्रश्न आहे आपल्याला बघायला मिळतो. सर्वात मोठा सर्वात लहान जिल्हा विचारलाय. सगळ्यांना माहितीये की सगळ्यात मोठा बीड आहे. सगळ्यात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान हिंगोली आहे. खूपदा प्रश्न येऊन गेलाय त्याच्यामुळं पाठ असू द्या आणि बाकीही प्रशासकीय विभागातले उरलेल्या 5 प्रशासकीय विभागातले सुद्धा पाठच पाहिजे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न. स्तंभ हे उंच शिखर महाराष्ट्रातील कोणत्या पर्वतरांगेमध्ये आढळते? म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. हा रॅन्डम क्वेश्चन आहे, पण तरी ह्याच्यामध्ये याच्यामुळे आलाय कारण आता आपण महाराष्ट्राची राजकीय सीमा वगैरे बघतो म्हणून. ठीक आहे. महादेव, हरिश्चंद्र, सातपुडा, सह्याद्री. सगळ्यात पहिले आपल्याला हे माहित पाहिजे अस्तंभ शिखर कुठल्या याच्यामध्ये येतं. सगळ्यांना माहिती आहे सह्याद्रीमध्ये येत नाही. महादेव डोंगर रांगेमध्ये म्हणजे ते महादेव हरिश्चंद्र सह्याद्रीमध्ये येत नाही. मग आहे कुठे? सातपुडामध्ये. सगळ्यांना माहिती आहे की अस्तंभ शिखर हे सातपुडा पर्वत येतं. ठीक आहे. त्याचं करेक्ट आन्सर सातपुडा असेल. आता पुढचं बघा. महाराष्ट्रातील किती जिल्ह्याच्या सीमा बघा आला कर्नाटक राज्यास लागून आहे. तच मी तुम्हाला सांगितलं मॅप वरून कुठल्या राज्याला किती जिल्ह्याच्या सीमा लागून आहे, तर तो प्रश्न पण आला की 7. आताच मी तुम्हाला सांगितलं की 7 जिल्ह्याच्या सीमा लागून आहे. वाटलंच तर बघून घ्या. बघा 1, 2, 3, 4, 5, 6 आणि हे सिंधुदुर्ग 5, 7. ठीक आहे. टोटल 7 जिल्ह्याच्या सीमा कर्नाटक राज्यात स्थानाला येतात. आता पुढचा प्रश्न. कोणत्या प्रशासकीय विभागात जिल्ह्यांची संख्या अधिक आहे? आपण त्या दिवशी प्रशासकीय विभाग बघताना कुठल्या प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्हे आहे हे सगळं बघितलं होतं. सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यात जास्त कुठे येते? औरंगाबादमध्ये. किती जिल्हे आहेत? टोटल 8 जिल्हे आहेत. कोकणमध्ये 7 आहे, नागपूरमध्ये 6 आहे आणि पुण्यामध्ये आणि अमरावतीमध्ये नाशिकमध्ये 5 आहे. सगळ्यांना माहिती आहे औरंगाबाद विभागामध्ये सगळ्यात जास्त आहे. त्याचं करेक्ट आन्सर 8 आहे. कोकण विभागात 7 जिल्हे येतात, नागपूरमध्ये 6 येतात आणि पुण्यामध्ये 5 येतात. अमरावतीमध्येही 5 येतात आणि नाशिकमध्ये सुद्धा 5 येतात. 3 याच्यामध्ये 5 येतात, नाशिक, पुणे आणि अमरावती. बाकी याच्यामध्ये 6, 7, 8 असा क्रम आहे, तो पण लक्षात असू द्या. कंपल्सरी काही काही गोष्टी पाठच ठेवा. आता पुढचा प्रश्न असा विचारलाय, खालील विधाने बघा. जालना जिल्हा हिंगोली जिल्ह्याच्या पूर्वेस आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या 2 राज्याच्या सीमा आहेत. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ 30,700 हा महाराष्ट्र राज्याची बरोबर आहे. हा क्षेत्रफळ हे 3,07,713 स्क्वेअर किलोमीटर आहे. तर पर्याय उत्तर आपल्याला बघायचे की करेक्ट आहे की नाही. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की स्टेटमेंट दिले जालना जिल्हा हिंगोली जिल्ह्याच्या पूर्वेस आहे. आता मी तुम्हाला मॅप मध्ये मला माहिती आहे पण तुमच्यासाठी सांगते की जालना जिल्हा हिंगोलीच्या पूर्वेस आहे का. आता बघा हिंगोली कुठे आलं? हिंगोली आलं इथे. आता पूर्व दिशा कुठली आली? ही आली. मग जालना आहे का पूर्वेला? जालना तर पश्चिमेकडे आला. मग हे स्टेटमेंट रॉंग असणार आहे. म्हणजे एक स्टेटमेंट आपल्याला माहित झालं की कुठलं रॉंग आहे. ठीक आहे. मग आता पहिलं स्टेटमेंट रॉंग आहे. धुळे आणि नंदुरबार राज्यात 2 जिल्ह्यांच्या राज्यांच्या सीमा लागून आहे का? तर हो बरोबर आहे. एमपी आणि गुजरात दोन्ही याला आहे. एमपी आणि गुजरात. आणि हे क्षेत्रफळ पण अगदी आपल्याला पाठच पाहिजे. 3,07,713 स्क्वेअर किलोमीटर. म्हणजे 2 स्टेटमेंट करेक्ट आहे म्हणून याचं करेक्ट आन्सर जे आहे ना ते आहे ब आणि ग. सॉरी बरोबर. हा त्यांनी बरोबर नाही असं फॉर्म मध्ये दिलंय म्हणून अविधान हे बरोबर नाही. बाकी दोन्ही विधान जे आहे ते ठीक आहे.
आता पुढचा प्रश्न, नाशिक विभागामध्ये किती तालुके आहेत हे विचारले. त्या दिवशी मी तुम्हाला शिकवताना आपल्या ज्या फर्स्ट लेक्चरमध्ये सगळ्यात जास्त तालुके कुठल्या प्रशासकीय विभागामध्ये आहे, सगळ्यात कमी तालुके कुठल्या प्रशासकीय विभागामध्ये आहे, सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. आणि बाकीही प्रशासकीय विभागामध्ये किती तालुके आहे हे लक्षात असू द्या असं सांगितलं होतं. त्याचं जे करेक्ट आन्सर ते 54 असं आहे. अमरावतीमध्ये 56 आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. आणि बाकीचे सुद्धा बघून घे व्यवस्थित. 54 तालुके नाशिक विभागामध्ये आहे आणि याचं करेक्ट आन्सर हे 54च आहे. महाराष्ट्रातील, आता पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामधील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? आपण आताच बघितलं की कुठल्या प्रशासकीय विभागामध्ये सगळ्यात जास्त. पुन्हा क्वेश्चन आलाय हा. औरंगाबाद सगळ्यांना माहिती आहे, नागपूरमध्ये 6, नाशिकमध्ये 5 आणि सॉरी नाशिकमध्ये सुद्धा 5 आणि अमरावतीमध्ये, हा रिपीट प्रश्न आहे. त्याच्यामध्ये नागपूर दिलं होतं, कोकण होतं. नाशिक अमरावतीमध्ये 5-5 आहे, नागपूरला 6 आहे आणि औरंगाबादमध्ये 8 आहे. लक्षात असू दे. कंपल्सरी काही काही गोष्टी फॅक्ट्स लक्षातच पाहिजे आपल्या. आल्या आल्या प्रश्न आपल्याला लगेच क्लिक झाला पाहिजे, आपलं चुकता कामा नाही. कारण एक नेहमी लक्षात असू द्या, कठीण प्रश्न हे कोणालाच येत नसतात. ठीक आहे. इझी प्रश्न मध्ये आपले कधीच मार्क्स जायला नको, कारण तेव्हा जर तिथे मार्क्स गेले आपल्या तर आपण तेव्हा तिथे रिझल्ट मधून बाहेर पडतो. कारण इझी सगळ्यांना येत असतं आणि तिथे जर ते आपलं चुकलं मग आपण डेंजर झोन मध्ये जातो. म्हणून लक्षात ठेवा, बेसिक बेसिक गोष्टी कंपल्सरी पाठ ठेवा. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न, खालील नमूद महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांना त्यांच्या क्षेत्रफळानुसार उतरता क्रम लावा. आता क्षेत्रफळानुसार सुद्धा मी उतरता क्रम तुम्हाला त्या दिवशी सांगितलाय, जिल्ह्यानुसार सांगितलाय, तालुक्यानुसार सांगितलाय. सगळ्यांना माहिती की सगळ्यात जास्त क्षेत्रफळ कुठलं आहे? औरंगाबादचं. 2 नंबरला कोण आहे? नाशिक. आता ह्या 2 वरून आपल्याला ऑप्शन मिळते का बघूया आपण. ड आणि ब. ड आणि ब एकाच ऑप्शन मध्ये. ड ब य क, य अ क. य म्हणजे पुणे, अ म्हणजे नागपूर आणि क म्हणजे अमरावती. सगळ्यात जास्त आहे औरंगाबाद, सेकंड नंबरला नाशिकचं जे क्षेत्रफळ आहे, 3 नंबरला मग पुणे आहे, मग आहे अमरावती, सॉरी त्याच्या आधी आहे नागपूर, मग आहे अमरावती. ठीक आहे. हे कंपल्सरी लक्षात असू द्या. उतरता क्रम हा सुद्धा तुमच्या लक्षात असू द्या. आता पुढचा प्रश्न आहे, जालना जिल्ह्याच्या सीमा खालीलपैकी कोणकोणत्या जिल्ह्याशी जोडल्या गेलेल्या आहे? आता हे पण आपण मॅप वरून बघूया. याच्यामध्ये ऑप्शन्स दिले आहेत, बघून घ्या व्यवस्थित. त्यांनी जालना जिल्ह्याच्या सीमा विचारल्या की कुठे कुठे आहे. हा आहे जालना, दिसतोय का तुम्हाला? हा आहे जालना. आता बघा कुठल्या कुठल्या आहे. औरंगाबाद आहे, बुलढाणा आहे, हा बुलढाणा आहे, इकडे परभणी आहे आणि इकडे बीड आहे आणि हा बस इथपर्यंत बीड आहे. ठीक आहे. मग कुठले कुठले झाले? 4च जिल्हे झाले, बुलढाणा, औरंगाबाद, परभणी आणि बीड. ऑप्शन मध्ये आहे का बघूया आपण. बुलढाणा, परभणी, बीड, औरंगाबाद. बघा आता याच्यावरून एक लक्षात असू द्या की मॅप आपल्याला कंपल्सरी पाठ पाहिजे. मॅप वरून आपल्याला हे लक्षात येतं की कुठल्या कुठल्या गोष्टी कुठे कुठे आहे. एक व्हिज्युअलाइज फॉर्म मध्ये लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक गोष्ट पाठ होणार नाही, कारण तुम्ही पाठ करायला गेले ना कधी कधी माणूस विसरता आणि चुकायचे चान्सेस जास्त असते. मग अशा वेळेस काय करायचं की लक्षात ठेवायचं, थोडं व्हिज्युअलायझेशन मेमरी आपली वाढवायची. म्हणूनच मी तुमचं मॅप वरून घेते, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. कधी कधी काय होतं, घड्याळच्या काठीच्या दिशेने कुठले जिल्हे हे सुद्धा विचारतात. मग अशा वेळेस आपल्याला लक्षात राहिला, तुम्ही तसं लक्षात ठेवाल की हा हे 4 आहे. मग असं घड्याळाच्या काठीच्या दिशेने जर विचारलं मग काय करणार? बघा इथे कुठले घड्याळाच्या काठीच्या दिशेने बघा कसं येतं. बघा औरंगाबाद, बुलढाणा, परभणी आणि बीड असं येतं. नाही तर मग रॅन्डम जर लक्षात ठेवायचं म्हटलं तर तसं राहतं. पण व्हिज्युअलाइज फॉर्म मध्ये जर लक्षात ठेवायचं आहे ना तर मग तुम्हाला तसं ठेवावं. बघा तर आपण बघत होतो, सॉरी थोडं बॅक गेलो होतो. आता बघा हे बघितलं आपण क्वेश्चन. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न,
काय विचारलंय? जोड्या विचारल्या, तालुका आणि जिल्हा दिलाय. आता तालुके बघा, प्रत्येक जिल्ह्यातले तालुके आपले पाठ करणं पॉसिबल नाहीये. अशा वेळेस आपल्याला काही काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, जेवढ्या आपल्याला पॉसिबल होतात, की काही काही एक तर आपल्या स्वतःच्या जिल्ह्यातले किंवा साईडच्या जिल्ह्यात किंवा काही गावं असतात, रिलेटिव्हची गावं असतात, की तुम्हाला इझिली लक्षात राहतात. मग कधी कधी ते येतं. 1-2 वरून सुद्धा आपल्याला आन्सर मिळण्याचे चान्सेस असतात. मग ते लक्षात ठेवायचे. आता बघा, नांदेड, जालना, बुलढाणा आणि यवतमाळ. आता बघा, यवतमाळमध्ये उमरखेड आहे. ठीक आहे. यवतमाळमध्ये उमरखेड आहे. जालनामध्ये भोकरदन आहे. ठीक आहे. नांदेडमध्ये भोकर आहे आणि बुलढाणामध्ये संग्रामपूर आहे. त्याच्यावरून बघूया आपण सर 1. ठीक आहे. 1, 2, 4 आणि 3. करेक्ट आन्सर मिळालं बघा. याचं उत्तर आहे 3. आता मला याच्यातलं ना उमरखेड माहिती होतं. ठीक आहे. उमरखेड माहिती होतं. जालनामधलं एक भोकरदन एवढं माहिती होतं. मग 2 याच्यावरून बघूया बरं. यवतमाळ 4 नंबरचे तर 3 आहे. आणि 3 दोन्ही ऑप्शन मध्ये आहे. जालना भोकरदन 2 आहे. सेम ऑप्शन मध्ये नाहीये, म्हणून मग करेक्ट आन्सर असणार आहे. तर हे असं महत्वाचे कधी कधी काय होतं, आपल्याला 2 तालुके असतात. मग ते तरी ऍटलिस्ट लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा, म्हणजे तुमचं इझिली लक्षात राहतं. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे? आता बघूया आपण. ऑप्शन दिले आहे नांदेड, यवतमाळ, गडचिरोली आणि चंद्रपूर. बघा आता. नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली सगळ्यांना माहिती आहे की इथपर्यंत जवळपास कर्नाटक येतं. नंतर इकडे चंद्रपूर आहे, इकडे यवतमाळ आहे. इकडे यवतमाळ आहे. तर गडचिरोली, नांदेड इथपर्यंत दिसतो, पण तरी इथपर्यंत पसरलेला आहे. मग राहिला फक्त यवतमाळ. म्हणून बघा, सगळ्यात कमीत कमी जी सीमा आहे ना तेलंगणाला, ती यवतमाळशी लागून आहे. लक्षात असू. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न. अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे असं विचारलंय. आता हे पण मी तुम्हाला एक लक्षात ठेव, मॅप करून याच्यासाठी सांगते की तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. ठीक आहे. मला पाठ असून काही फायदा नाही, कारण मी एक्झाम तुम्हाला प्रिपेअर करायचे, तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे, म्हणून मी मॅप करून सांगते. त्यांनी अकोल्याचे ना दक्षिणेकडे विचारलंय. अकोल्याची दक्षिण बाजू ही आली, म्हणजे कुठला एक बुलढाणा येथून एक वाशिम येतो. मग बघूया बरं ऑप्शन मध्ये आहे का, तर बुलढाणा आणि वाशिम. वाशिम आहे आन्सर मध्ये, कारण त्यांनी दक्षिणेस विचारलंय. तर आपल्याला लगेच लक्षात यायला पाहिजे की दक्षिण दिशा ही झाली इकडची, दक्षिण नाही येत, ही पश्चिम जाते. एक्झॅक्ट दक्षिणला वाशिम. ठीक आहे. आता पुढचं बघा. यवतमाळ जिल्ह्याच्या पूर्वेस विचारलंय कोणते जिल्हे आहेत. यवतमाळ जिल्ह्याच्या पूर्वेस कोणते जिल्हे आहे असं विचारलेलं आहे त्यांनी आपल्याला. बघा आता. यवतमाळ बघा. ठीक आहे. आता यवतमाळ जिल्ह्याच्या पूर्वेस बघा, सांगा बरं कुठले कुठले जिल्हे आहेत. पूर्व बाजू म्हणजे ही चंद्रपूर, इकडे गडचिरोली, हे 2 जिल्हे येते. ठीक आहे. आता ऑप्शन बघू आपल्याला काय दिले. गडचिरोली, चंद्रपूर आणि अमरावती, वाशिम. आता एक नेहमी लक्षात ठेवा की यवतमाळ, आता करेक्ट आन्सर काय असणार आहे, अ आणि ब हे दोनच ऑप्शन करेक्ट आहे. दोनच त्याचेही करेक्ट आहे, कारण फक्त गडचिरोली आणि चंद्रपूर वाशिम आणि अमरावतीचा काहीही संबंध येतो का? बेसिक आहे की त्याचा काही संबंध येत नाही, कारण अकोल्याच्या वरती इकडे अमरावती आहे, म्हणजे उत्तरेला, आणि पश्चिमेला यवतमाळ आहे, म्हणून त्याचं सॉरी वाशिम आहे. मग एक कॉमन सेन्स आहे की पूर्व बाजू आहे यवतमाळची, ते यवतमाळच्या पूर्वेला कोण असणार आहे, तर ऑफकोर्स गडचिरोली आणि चंद्रपूर. हे एक लक्षात ठेवायचं. हे इझिली लक्षात राहतात. हे जास्तीत जास्त ना तुम्ही मॅप करूनच लक्षात ठेवा, कारण एवढं पाठ करून पॉसिबल नाही. करायचं असेल तर करू शकता. ठीक आहे. आता बघा पुढचा प्रश्न. घड्याळाची काटे ज्या दिशेने फिरतात, बघा मी तुम्हाला मगाशीच बोलली होती की क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने किंवा उलट्या दिशेने काट्यांची, हे पण विचारतात. चंद्रपूर जिल्ह्याच्या सभोवती कोणते जिल्हे आहे हे विचारलंय आपल्याला. आता आपण बघूया. ठीक आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या सभोवताली जिल्हे विचारले घड्याळाच्या काटेच्या दिशेने. आता घड्याळाच्या काटेची दिशा अशी: यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया,
गडचिरोली बघ ऑप्शन मध्ये आहे. यवतमाळ, गडचिरोली, वर्धा, नागपूर, भंडारा. बरोबर आहे. सेकंड नंबरचा आन्सर बरोबर आहे. कारण यवतमाळ, गडचिरोली, वर्धा, नागपूर, भंडारा. त्यांनी काय विचारलं होतं? चंद्रपूर जिल्ह्याच्या भोवती. ठीक आहे. गडचिरोली, वर्धा, गडचिरोली, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न. सॉरी. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्रफळ हे 10,000 चौरस किलोमीटर पेक्षा कमी आहे? ठीक आहे. आता अशा याच्यामध्ये नेहमी काय करायचं की आपल्याला एक कॉमन माहिती असतं. बीड आणि औरंगाबाद दोन्ही मोठे जिल्हे आहेत. उस्मानाबाद, लातूर आणि बुलढाणा. उत्तर काय काय दिलंय ऑप्शन बघ. क ड ई. हे दोन्ही जिल्हे खूप मोठे क्षेत्रफळ आहे, सगळ्यांना माहिती. उरले कोणते? उस्मानाबाद, लातूर आणि बुलढाणा. क ड आणि ई. आता पुढचं. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला सर्वात कमी तालुके आहे? आपण त्या दिवशीच बघितलं होतं. सगळ्यात जास्त कुठे येतात? नांदेड आणि यवतमाळ. किती येतात? 16. सगळ्यात कमी कुठे येतात? 4च. धुळ्यात. ठीक आहे. मुंबई उपनगरमध्ये तर काहीच नाही. सॉरी, शहरमध्ये सगळ्यात कमी कुठे आहे? धुळ्याला. 4च आहे. सगळ्यांना माहिती. त्या दिवशी सांगितलंय. ते कंपल्सरी पाठ असू दे. आता बघा, निर्मिती विचारली. आपण मग अशीच निर्मिती बघितली. गोंदिया विचारलं, वाशिम विचारलं, नंतर गडचिरोली विचारलं आणि लातूर विचारलं. आता याच्यामध्ये नेहमी लक्षात असू द्या की त्यांनी आपल्याला गोंदिया, आपण मग अशी काय बघितलं की 1999 मध्ये, ठीक आहे, 99 ला गोंदिया आणि हिंगोली, गोंद आणि हिंग असं दिलं होतं. ठीक आहे. मग एक पहिलं ऑप्शन 3 आहे. वाशिम येतं 98, 1998 ला. ठीक आहे. मग मग येतं गडचिरोली आणि लातूर. आता लातूरची आधी आहे, मग गडचिरोलीची निर्मिती आहे बघा. एक येतं लातूर आणि मग येतं गडचिरोली. बघा, मी तुम्हाला दाखवून देते आणि तुम्हाला कन्फ्युजन व्हायला नको. गडचिरोली 1982 ला आहे आणि लातूर बघा, हेच विचार आहे. एकाच वर्षी आहे, पण आधी लातूर आहे मग गडचिरोली आहे. हे असंच होतं, म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं मगाशी की ते लक्षात असू द्या की दोन्हीही जिल्हे एकाच वर्षी आहे. बाळासाहेबने बाळाने गडाला लाथ मारली, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. मग आधी लातूर येतं आणि मग गडचिरोली येतं. लातूर लातूर आहे, दोघं 82 लाच आहे आणि मग गडचिरोली येतं. म्हणजे ऑप्शन येतं 2 आणि 1. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 नंबर करेक्ट. ठीक आहे. असंच लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा, कारण काय होतं, प्रत्येक गोष्ट तुम्हाला पाठच राहील याची गॅरंटी नाहीये. म्हणून थोडंसं ट्रिक आहे किंवा स्वतःही काहीतरी नवीन काही तुम्हाला ट्रिक डेव्हलप करता येते, तुम्ही पण करू शकता आणि कमेंट करून मला पण सांगा. आता विचारलंय, द्विभाषिक मुंबई राज्याची जी स्थापना आहे आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना ह्यानुसार कधी झाली? मी तुम्हाला मगाशी सांगितलं, महाराष्ट्र राज्य सगळ्यांना माहिती 1 मे 1960 आणि तिकडे 56 ला आपली द्विभाषिक मुंबई निर्माण झाली होती. म्हणून 1 नोव्हेंबर 1956 आणि 1 मे 1960 हे करेक्ट आन्सर आहे. कंपल्सरी दोन्ही डेट लक्षात असू द्या. बघा, आपण जनरली वाचतो, पण कधी कधी याच्यावरही प्रश्न येतात. हे त्याचं हे उदाहरण आहे त्याचं. म्हणून छोट्या छोट्या गोष्टी डेट्स लक्षात असू द्या, त्याच्यामुळे आपल्याला चुकायला नको. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तालुके? बघा, आत्ताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं, सगळ्यात कमी धुळ्यामध्ये होते आणि सगळ्यात जास्त नांदेड आणि यवतमाळमध्ये 16. ठीक आहे, लक्षात असू द्या. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात, मग अशी सुरुवातीला सांगितलं मी, जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा महाराष्ट्रामध्ये 26 जिल्हे होते. आता किती आहे? 36 आहे. 10ची निर्मिती झाली आहे आणि प्रशासकीय विभाग 6 आहे, आधी 4 होते. ठीक आहे. तर इथे आपला जो पोर्शन होता, हा जो आपला पहिला पार्ट होता, महाराष्ट्र राज्याची निर्मिती आणि राजकीय सीमा, त्याच्यावरचा आपण महत्वाचे फॅक्ट्स बघितले, त्यांना त्याच्यावर कशा टाईपचे प्रश्न विचारू शकतात हे पण बघितले. आता एवढंच तुम्ही पाठ करा, एवढे पीवायक्यू लक्षात असू द्या आणि ह्याच गोष्टी एकदम परफेक्ट पाठ करा. कुठलाही प्रश्न आला तो तुमचा चुकणार नाही. याच्या पलीकडे तुमचा कुठलाही प्रश्न जात नाही, लक्षात असू द्या. व्यवस्थित रिवाइज करत राहा. काही डाऊट आले तुम्ही कमेंट करू शकता, विचारू शकता. ठीक आहे. आणि एवढे व्यवस्थित पोर्शन आणि पीवायक्यूचे अनालिसिस करत चला आणि जास्तीत जास्त पेपर सॉल्व्ह करा, म्हणजे त्याच्यातून तुम्हाला लक्षात येईल. आपण पीवायक्यूची सिरीज पण घेतली आहे, जिओग्राफीची. प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीचे व्हिडिओ आहे, ते पण बघत चला. त्यातून तुमचं एक अप्रोच डेव्हलप
की आपल्याला प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून कुठल्या कुठल्या गोष्टी महत्वाच्या. ठीक आहे, तर आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल बघणार आहोत, कारण त्याही टॉपिकवर आपल्याला बरेचसे क्वेश्चन्स येतात आणि तो इम्पॉर्टंट टॉपिक आहे. भारताचा पण प्राकृतिक भूगोल महत्वाचा आहे, महाराष्ट्राचा सुद्धा. ठीक आहे, तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये तो टॉपिक बघणार. तोपर्यंत हे रिवाइज करा आणि व्यवस्थित प्रॅक्टिस करा.